रोज 30-30 बिस्किटं खाऊन जर कंटाळा आला असेल बाजारातील, तर घरच्या घरी मस्त अशी हेल्दी आणि पटकन अशी होणारी ही बिस्किटं खुसखुशीत आहेत. बघू शकता किती छान. तर पटकन रेसिपी होते. मग वाट कसली बघताय, पटकन रेसिपी सुरुवात करूयात. तर या ठिकाणी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी, रवा देखील घेतलेला आहे अर्धी वाटी आणि थोडीशी वेलची. छान असं बारीक करून घ्यायचं आणि या ठिकाणी बघू शकता छान अशी पिट्टी झालेली आहे आणि गव्हाचं पीठ देखील घेतलेलं आहे मी 1 वाटी. चाळून घ्यायचं. तुम्ही कमी जास्त करू शकता रवा किंवा गव्हाचं पीठ आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, खाण्याचा सोडा देखील टाकलेला आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आणि दूध घालून मळून घ्यायचं. मस्त असं पटकन होतं हे. या ठिकाणी बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे आपला मऊसूद. तर या ठिकाणी मी त्याचे गोळे करून घेणार आहेत लिंबू एवढे आणि आपला जो झाऱ्या असतो त्याच्यावरती प्रेस करून घेणार आहे, म्हणजे त्याने छान डिझाईन येईल. बघू शकता अशा पद्धतीने, किंवा तुम्ही लांबुळके किंवा असे चौकोनी देखील बनवू शकता. अशा पद्धतीने बनवून घेणार आहे सगळे. तिकडं तेल देखील गरम होत आहे आणि इकडं आपले सर्व बिस्किट देखील तयार होत आहेत. मीडियम गॅसवरतीच याला तळून घ्यायचं मस्त असे खरपूस होईपर्यंत. खूप छान एकदम खुसखुशीत होतात आणि पटकन होतात आणि एकदम अशी हेल्दी रेसिपी आहे ही. आलटून पलटून मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. खूप वेळ लागत नाही आणि पटकन ही रेसिपी तयार होते. लहान भुकेसाठी असू देत किंवा आपण ट्रॅव्हलिंगसाठी एकदम झटपट अशी ही रेसिपी बनवू शकतो. तर आवडली असेल लाईक, शेअर आणि एकदम सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट अशाच सोप्या आणि छोट्याशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.